कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. व्हॉट इज पी फॉर? पेपर ए की मैं सांगायचं नाही. हा पी बी सी डी पी पेपर पी फॉर Recite I am teapot with action. मी छोटासा आहे. मी छोटासा आहे. नाही, इंग्लिश मध्ये बोलायचं ना बेटा. तर मला इंग्लिश बोलता येत नाही. प्रयत्न कर. थोडंसं काही आठवत नाही, पण मी मराठीमधून जास्त फोकस केलाय मराठीमध्ये. श्रेयस सर त्याला म्हणाले की तू इंग्लिशमध्ये प्रयत्न तरी कर, पण पवननी प्रयत्नच नव्हता केला, कारण तो स्टार्टिंग पासूनच बोलत होता माझी जीभ वळत नाही, मला येणार नाही. तू आता परफॉर्म नाही केलं तर तुला मार्क कमी मिळणार, मग परत एलिमिनेशन मध्ये जाणार. कविता बोलायची आहे, प्रयत्न करायचा आहे. सर काही मी तर काही आठवत नाही काय बोलावं काय नाही. तर माझी बोबडी वळून जाते बोलतो बोलतो. बरं काही ठीक आहे, चलो कुणीकडे पुढच्या चालले प्रश्नाकडे जाते. जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे? What is Y for? व्हॉट इज वाय फॉर? यस. नक्की? हो. येस, यू आर राईट. हेच आहे. मग कशाला नाही घाबरतो कशाला? शेवटचा प्रश्न. हा Give a speech on myself. माय नेम इज पवन दिलीप गायकवाड. आय एम फ्रॉम गंगापूर. 21. 21. ओके, बोल बोल, बिंदास बोल. येत नाही सर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. पण चांगला एफर्ट. व्हेरी गुड पवन. मला माहिती होतं की कुठे ना कुठे आम्ही जिंकू शकतो, तर आम्ही फक्त क्रॉस हँड्स केलेले आणि देवाला बोललेले की बघ देवा, आम्ही आमचं 100% दिलंय, आता तुमच्या हातात. ओके, सो आपल्या टीचर्स आणि जजेस बरोबर डिस्कस करून जो रिझल्ट आहे, बेसिकली टॉप 2 आहेत. 2 जण टॉपला आहेत. ते दोघंही सेफ असणार आहेत आणि ते दोघं आहेत. मग आता मला टेन्शन आलं, 2 जोड्या कुणाकुणाचं नाव घेतले काय कळत नव्हतं. ऋषिकेश आणि श्रुती. तेव्हा आम्ही एवढे खुश झालेलो. मी म्हणलं वा, म्हणजे जिथे आम्ही ऑलमोस्ट गिव्ह अप करणार होतो आणि तिथून आम्ही जिंकलोय. आणि दुसऱ्या नंबरवर आहेत विजय आणि गुरलीन. आणि मी खुश होती की आम्ही जिंकलो. हे फक्त एक असा कंटेस्टंट होता ज्यांनी एक्स्ट्रा केले, सगळे यांनी सांगितले. त्यांचा परफॉर्मन्स पण चांगला होता. हा त्यांचं चांगलं होतं. हा ठीक आहे. या दोघांनी खूपच छान परफॉर्म केलं, त्यामुळे दोघं सेफ आहेत, ते नॉमिनेट होणार नाहीयेत. पण आज तुमच्यावर एक जबाबदारी अशी आहे की तुम्ही मुंबई मॅन्शनमध्ये गेल्यानंतर आपापसात डिस्कस करून तुम्ही डिसाईड करणार आहात की तुम्हाला आजच्या टास्क नंतर कोणाला नॉमिनेट करायचं. सो आज ऑलरेडी अथर्व आणि अनुश्री नॉमिनेटेड आहेत आणि रामा आणि नीता पण नॉमिनेटेड आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाला नॉमिनेट करायचं हे तुम्ही ठरवून सांगायचं. आणि आज मला खूप मज्जा आली. कावळ्याची जशी गोष्ट आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे, तिकडे आपली इच्छा आहे, तिकडे आपण काहीही करू शकतो. सो मला असं वाटतं की जे काही शिकायला मिळेल, फक्त भाषाच नाही, जे काय बघाल, जे काय शिकाल ते साठवून ठेवा आणि पुढे चला. इट्सी बिट्सी स्पायडरच्या गोष्टीत स्पायडरमॅन आला. रॅबिट आणि टॉर्टॉइसच्या गोष्टीत टॉर्टॉइस टर्टर झाला. चुका किती झाल्या असल्या तरी प्रयत्न मात्र प्रामाणिक झाला. त्यांच्या मनातली भीती पळावी आणि इंग्रजी भाषा कळावी, त्यासाठी आजचा आपला टास्क. ते शिकत राहतील, सिटी सुंदरी शिकवत राहतील. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा.
Co-powered by Ramraj Dhoti Shirts and Kurtas. Special partner Amrut Noni Ortho Plus. आता कस वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कस वाटतंय सिटीत गाव गाजतंय ओय आम्ही आज टास्क जिंकलो पाण्याची बॉटल गळ्यात अडकून गेलो पण काहीतरी करून आलो पण आज हम चारों का दिन है आम्ही 4 लोकांचा दिवस आहे मी आज जिंकली आहे फर्स्ट टास्क आणि मला खूप खुशी होत आहे तर कीप सपोर्टिंग. अरे आशीर्वाद नाही रे जितने बाल उतने बच्चे बालक सगळे 2-2 नाव घ्या या फिर एक नाव घ्या क्लिअर आहे ठीक टास्कच्या परफॉर्मन्सच्या आजच्या taskच्या वरती performance आपण करूया क्लिअर बेसिसवर कोणाचं पर्सनल रिझन वगैरे ते बाजूला ठेवूया. हा तू सांग. तर सर्वांनी पोएट्री बोलली पण पवनने पोएट्री नाही बिलकुलच नाही म्हटली तर ते एक बडा ड्रॉबॅक गॅप झाला तिकडेच मतलब तुला वाटतं पवन आणि ऐश्वर्या. मला पण तेच वाटतंय की माझं बी तेच आहे म्हणजे आजच्या टास्कवर पवन सगळ्यात कमी परफॉर्म केलंय असं मला वाटतं. पवन त्यांनी तर ट्राय नाही केलं पोयम ते तर खरं आहे पण नंतर सुभाष दादाचा पण परफॉर्मन्स थोडासा अजून कमी होता. तर 2 नावं माझ्याकडे होती की पवन आणि ऐश्वर्या आणि सुभाष दादांनी गायत्री. पण आता तुम्ही सगळे तिघं बोलताय सो वी कॅन गो फॉर. श्रेयस सर हेल्प करत होते सगळ्यांना पण पोएट्री मध्ये ऍटलीस्ट तुम्ही फर्स्ट लाईन तर बोला. नाही दीपकनी पण नाही बोलली पोएट्री मला असं नाही वाटतं. बोलली पोएट्री बोल पण त्याचे रेस्ट क्वेश्चन सगळे दीपक राईट प्रणालीचा पार्टनर ना तो फर्स्ट आला तो बोलला बोलायचा प्रयत्न केला त्यानं हा आणि पण पवन यानं काय direct म्हणला पवन नाहीच पवन नाही बोललाच नाही काय. ठीक आहे सरांनी पवन आणि ना- ऐश्वर्या. पवनने तर बिलकुलच नाही केला आणि त्यांनी स्टेजवर बोलला की मी नाही करू शकतो आणि ते सगळं तर आम्हाला असं वाटलं पवन इज द राईट चॉईस फॉर नॉमिनेशन. आता काय झालं अनुश्री बोलायला सुरुवात केली आणि खूप म्हणजे खूप घाण म्हणत होते ते मला पटलं नाही. चुकी दोघांचीच आहे पण आपण त्या प्रॉब्लेमला वेगळ्या प्रकारे डील करू शकतो पण ती खूप खाली गेली. आणि मला एवढंच बोलायचं की घरात जेवढं काही होऊ दे इथे पार्टनरशिपमध्ये काहीच अंतर येऊ नको दे. तुमच्या मित्रांचं काय होऊ दे माझ्या मैत्रिणींचं ओपिनियन असू दे की ऋषिकेश असा आहे तुम्ही तुमचे मित्र बोलतो श्रुती अशी आहे पण इथे तुला आणि मला माहिती पाहिजे की आपली पार्टनरशिप स्ट्रॉंग पाहिजे कारण की आपल्याला जिंकायचं आहे. मग तुम्हाला बोलायला लागणार माझं कारण काय विषय सांगताय का बोलवा मला झोपत न उठवा तिकडलं उठवा खरं उठवा बोला कारण स्थिती लईच खराब झाली माझी. हां समजलं मेंटल हेल्थ होते कारण की तुमच्या सगळ्यांसाठी नवीन आहे गोष्ट. ठीक आहे पण इथे तुला आणि मला माहिती पाहिजे की आपली पार्टनरशिप स्ट्रॉंग पाहिजे कारण की आपल्याला जिंकायचं आहे हे कळायला पाहिजे. आम्हाला वाटत होतं की पोरं एक होतील पण तो काय आम्हाला शिकवायचा एक आम्हाला पोरींपासून राहा पोरं एक राहावा पण ह्योच तिथं झेंडा लावला की ह्योच तिथं रडला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.